नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकाहून चोळेबावी गावाला जाणाऱ्या बसमध्ये प्रवाशाची बस कंडक्टर सोबत शाब्दिक चकमक काल शुक्रवारी घडली होती. दरम्यान क्षुल्लक कारणावरून सुरू झालेल्या शाब्दिक चकमकीचे बस कंडक्टरच्या मारहाणीत रूपांतर झाल्याने घटनास्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. महादेवाप्पा मल्लाप्पा हुकेरी, वय वर्ष 50, राहणार अंजनेयनगर, बेळगाव असे जखमी कंडक्टरचे नाव समजते. मारहाण झाल्यानंतर जखमी कंडक्टरला उपचारासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची नोंद मारियाळ पोलीस स्थानकात झाल्याने पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, मारियाळ पोलीस निरीक्षक गुरुराज कल्याण शेट्टी यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन माहिती घेतली. प्रसंगी बेळगाव पोलिसांनी बाळेकुंद्री येथील या मारहाणीत सहभागी झालेल्या 14 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून अधिक चौकशी सुरू करण्यात आली आहे. बस कंडक्टर मारहाणीची संपूर्ण चौकशी होणार असे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी पत्रकारांना सांगितले आहे. बाळेकुंद्री खुर्द येथे झालेल्या बस कंडक्टर आणि प्रवासी यांच्यात झालेल्या मारहाण प्रकरणामध्ये आज मोठा ट्विस्ट समोर आला आहे. बस कंडक्टरवर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित कंडक्टरवर एका 12 वर्षीय मुलीशी शारीरिक छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आल्याचे समजते. सदर घटना मध्यवर्ती बस स्थानकातून बाळेकुंद्री खुर्द या गावाला जाणाऱ्या बसमध्ये काल शुक्रवारी दुपारी घडली. संबंधित मुलीने त्या कंडक्टर विरुद्ध पोलिसात तक्रार केल्यानुसार याची दखल घेत कंडक्टर विरुद्ध पोक्सो गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास चालू असून कंडक्टर विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तसेच मुलीच्या कुटुंबाला योग्य संरक्षण दिले जाईल अशी माहिती पोलिसांनी आज पत्रकारांना दिली. कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. काल कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे कन्नड संघटनांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसला काळी फासून ड्रायव्हरला देखील मारहाण केल्याची घटना घडली होती. याचाच निषेध नोंदविण्यासाठी शिवसेनेचे ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकाबाहेर कन्नड संघटनांनी केलेल्या या कृत्याच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. विशेष म्हणजे कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकातून कर्नाटकमध्ये जाणारी वाहतूक यावेळी रोखून धरण्यात आली होती. तर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी कर्नाटक सरकारला सज्जड इशारा देत कर्नाटकच्या बसवर भगवा ध्वज फडकवला. कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा मराठी भाषिकांना त्रास देण्याचा प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्राच्या एसटी बस चालक भास्कर जाधव यांना रोखून कन्नड बोलता येते का असं विचारत अपमानास्पद वागणूक देऊन त्रास दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. सदर घटना काल शुक्रवारी रात्री 9 वाजता घडली. त्यानंतर आज सकाळपासून कोल्हापूर एसटी बस स्थानकावरून कर्नाटककडे जाणाऱ्या बसेस थांबवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा मात्र खोळंबा झाला होता. आज सकाळपासून एकही बस कर्नाटककडे सोडण्यात आली नाही. देशाच्या राजधानीत सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिक मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहिले आहेत. सीमा प्रश्नाच्या लढ्यात अग्रेसर असलेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि कार्यकर्तेही दिल्लीत उपस्थित आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने ज्येष्ठ नेते आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नी तातडीने आणि गांभीर्याने हालचाली कराव्यात अशी मागणी केली आहे. या संदर्भात शरद पवार यांना निवेदन देण्यात आले आहे. सर्व सरकारी शाळा, अनुदानित आणि विना अनुदानित शाळांमधील मुलांच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या मापदंडाची पूर्तता होत आहे की नाही याची पाहणी करावी. दर 3 महिन्यातून एकदा पाहणी करून याबाबतचा अहवाल देण्यात यावा असा आदेश शिक्षण खात्याने सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांना दिला आहे. दरवर्षी शैक्षणिक वर्षात ऑगस्ट, नोव्हेंबर आणि फेब्रुवारी अखेरीस शाळांमध्ये पाहणी करून अहवाल सादर करावा लागणार असल्याचे परिपत्रक शिक्षण आयुक्तांनी जारी केले आहे. भौतिक, भावनात्मक, वैयक्तिक, सामाजिक तातडीच्या वेळी सुरक्षा आणि सायबर सुरक्षेविषयी मापदंड शिक्षण खात्याने निश्चित केले आहेत. शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची भीती वाटू नये, मनमोकळेपणाने त्यांनी वावरावे. शाळेत कोणत्याही ठिकाणी त्यांना मुक्तपणे संचार करता यावा हे अपेक्षित आहे. पण शाळेतील वातावरण, तेथील भौतिक परिस्थिती, काही व्यक्तीबाबत वाटणारी भीती अशा विविध कारणामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. त्यांच्या सुरक्षेविषयी अनेकदा शिक्षण खात्याकडे तक्रारी येतात. त्यासाठीच ही सूचना जारी करण्यात आली आहे. बेळगाव व चंदगड तालुक्यात झाडांना आगी लावणारी टोळी सर्वत्र सक्रिय झाली आहे. त्यामुळे जिवंत झाडांच्या बुंद्याला आगी लावून ते जाळण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. याला आळा घालण्यात सार्वजनिक बांधकाम विभाग अपयशी ठरले असून त्यामुळे तालुक्यातील प्रमुख मार्गावरील डेरेदार वृक्ष झपाट्याने कमी होत आहेत. रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या झाडांना आगी लावण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता असून अशा घटना रोखण्याची मागणी होत आहे. बेळगाव वेंगुर्ला रस्त्याच्या बाजूला हिंडलगा ते बाचीपर्यंतच्या टप्प्यात असे प्रकार वारंवार घडत असून याला आळा कोण घालणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव आयोजित 2025 मोहीमचा भंडारा कपिलेश्वर मंदिर नवीन गणपती विसर्जन तलाव येथे हजारो धारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला। बेळगाव शहर, बेळगाव तालुका तसेच चंदगड, आजरा, कोवाड, खानापूर, दांडेली व कारवारमधून असंख्य असे धारकरी उपस्थित होते। श्री कपिलेश्वर मंदिराचा प्रसाद व त्यांच्या हाती हिंदुत्वाचा भगवा ध्वज देऊन त्यांचा मान सन्मान करण्यात आला। ध्येयमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली व त्यानंतर श्री कपिलेश्वर मंदिर परिसरात आई तुळजाभवानीचा भंडाऱ्याचा प्रसादाचा वाटप करण्यात आले। बेळगाव शहरातील शहापूर रजक समाज बेळगावतर्फे उद्या रविवार दिनांक 23 रोजी संत गाडगे बाबा यांची जयंती सकाळी 8:30 वाजता संत गाडगे बाबा भवन, फुलबत्ती कॉलनी, शहापूर येथे साजरी करण्यात येणार आहे। गाडगे बाबांच्या जयंतीनिमित्त सकाळी 8:30 वाजता बाबांच्या प्रतिमेचे पूजन, त्यानंतर 10 वाजता केली रुग्णालयातर्फे रक्तदान शिबिर, युनिकेअर रुग्णालयातर्फे मोफत आरोग्य तपासणी, त्यामध्ये रक्तदाब, मधुमेह, हाडांची तपासणी करण्यात येणार आहे। सर्व समाज बांधवांनी यावेळी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समाजातर्फे करण्यात आले आहे। सतीश शुगर कारखान्याच्या 2024-25 ऊस गळीत हंगामाचा समारोप आज शनिवारी सायंकाळी 6 वाजता सांगता करण्यात आला। या वर्षीचा सतीश शुगरचे गळीत हंगाम पूर्ण झाले असून भविष्यात ऊस उत्पादक वाढीबरोबर अधिकाधिक सामाजिक बांधिलकी जपण्याचा कारखाना व प्रशासनाचा प्रयत्न असणार असल्याचे सांगण्यात आले। गणेबैल येथील टोल नाका विरोधात बेंगलोर येथील उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असून जनहित दावा क्रमांक 5178/2025 अन्वये दावा दाखल करण्यात आला आहे। यावेळी उच्च न्यायालयातील सुप्रसिद्ध वकील S.H. काझी आणि उमर खान हे वकील काम पाहत आहेत। या दाव्यात केंद्रीय वाहतूक मंत्री, बेळगाव जिल्हाधिकारी, बेळगाव गोवा महामार्ग प्राधिकरणाचे प्रोजेक्ट डायरेक्टर यांना प्रतिवादी करण्यात आलेले आहे, अशी माहिती शिवसेना उभाटा गटाचे कर्नाटक राज्य उपप्रमुख KP पाटील यांनी खानापूर येथील विश्रांत धामात बोलवलेल्या पत्रकार परिषदेत दिली। खानापूर तालुक्यातील लक्केबैल येथील शेतकरी रामचंद्र चंद्रकांत अंधारे वय वर्ष 23 याचा 2022 साली शेताकडे जात असताना तुटून पडलेल्या विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाला होता। याबाबत खानापूर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली होती। हेस्कॉम कडून नुकसान भरपाई मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता। हेस्कॉमने मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या वारसदारांना 5 लाखाचा निधी मंजूर केला होता। या निधीचा धनादेश रामचंद्र यांचे वडील चंद्रकांत अंधारे यांना आमदार विठ्ठल हागेकर आणि हेस्कॉम खानापूर विभागाचे अभियंते जगदीश मोहिते यांच्या उपस्थितीत धनादेश सुपूर्द करण्यात आला। यावेळी हेस्कॉमचे अभियंता रंगनाथ नमित इजारी, भरतेश नांगणूर, निरंजन सरदेसाई, सहाय्यक संचालिका रुपाली बडकुंद्री तसेच नागरिक उपस्थित होते। निप्पाणी येथील आंदोलन नगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी पासून विविध धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात झाली होती। काल शुक्रवार दिनांक 21 रोजी महाप्रसादाने सोहळ्याची सांगता करण्यात आली। आंदोलन नगर मध्ये श्री स्वामी समर्थ मंदिरात मागील 4 दिवसात भाविकांची रीघ लागली होती। पहिल्या दिवशी सायंकाळी एकनाथ महाराज यांचे प्रवचन, कीर्तन सेवा संपन्न झाली। 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील हाय व्होल्टेज सामना उद्या रविवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे। या दिवशी भारत आणि पाकिस्तान आमने-सामने असतील। हा सामना दुबई येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल। पाकिस्तानसाठी हा सामना एखाद्या नॉकआउट सामन्यापेक्षाही कमी नाही। या हाय व्होल्टेज सामन्याचा टॉस दुपारी 2 वाजता होईल। 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांचा हा दुसरा सामना असेल। भारताने पहिल्या सामन्यात बांगलादेशला हरवले आहे, तर पाकिस्तानला न्यूझीलंडकडून दारुण पराभव स्वीकारावा लागला होता। जर पाकिस्तान संघाने हा सामना गमावला तर त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पोहोचणे जवळजवळ अशक्यच होईल। त्यामुळे कोण बाजी मारणार हे उद्या स्पष्ट होणार आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।